बॉटल लाईन होती ती भरारी पुरुषांसाठी कराटे मैदान विद्युत क्रीडामध्ये मोहाली वर्सेस गाणगाव क्रीडामध्ये अमरावती मेन सेक्शन फर्स्ट कॉल पैसे देऊ राहिलो तुम्ही पण चला पुरुषांचे दोन्ही संघ त्वरित मैदानावर या चला पुरुषांचे दोन्ही संघ त्वरित मैदानावर या नागपूर 1900 टीमच्या टीमर नाम हरदराकडेच नागपूर टीमर नाम कोच ग्राउंड आहे प्रवाच म्हणून गर्जना वर्धा संघ मैदानात उपस्थित झालेला आहे ओम अमर नागपूर आपण एक त्वरित मैदानावर या
लेवल पोट्टाचं છે ને दोई लेवल છે આવો हॅलो साई व्यायाम प्रसारक मंडळ नेर जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित आमदार चषक 2024 राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होत आहे। या स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं आणि प्रेक्षक वर्गांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। उद्घाटन सोहळा 2 दिवसाआधी आपला आटोपला। त्या दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु आता या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत। त्यांचं मंडळाच्या वतीने मी शब्दसोमन आणि स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित संचालक पतसंस्था फेडरेशन यवतमाळचे संचालक माननीय श्री प्रदीप भाऊ झाडे, सोबतच नेर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक आदरणीय बंडूभाऊ परळीकर, प्रतिष्ठित नागरिक तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय उदयसिंह ठाकूर साहेब, सोबतच यवतमाळ येथून आलेले आमचे स्नेही ज्ञानेश्वरजी चौहान, यवतमाळवरून आलेले आमचे स्नेही लांजेकर, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राजूभाऊ देवडकर, स्वागत मंगलमचे संचालक सज्जूभाऊ, तत्सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे दिग्रस विधानसभा सहसंपर्क प्रमुख आदरणीय भाऊराव ढवळे, आदरणीय काहाते भाऊ, किशोर भाऊ नागपुरे, सुनील भाऊ शेरेकर, मुकुंद पाटील गावंडे यांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी स्वागत करतो। आणि प्रदीप भाऊ झाडे यांना व सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करावे। मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करावे। सोबतच साईबाबांच्या प्रतिमेला सुद्धा माल्यार्पण करावे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी अखंड महाराष्ट्रांचं आराध्य दैवत श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करावे। मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मेन सेक्शन फर्स्ट कॉल, सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस समर्थ कीडामणे अमरावती, सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस समर्थ कीडामणे अमरावती, मेन सेक्शन फर्स्ट कॉल। सुवर्णयुग छत्रपती शिवाजी महाराज की यार पहिले एक किनाकी वाटत नाही गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली। आज या निमित्ताने उपस्थित असलेले
पतसंस्था फेडरेशन यवतमाळचे संचालक आदरणीय प्रदीप झाडे यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करीत आहोत. मी या ठिकाणी विनंती करतो साई व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ कोळेकर यांना त्यांनी प्रदीप झाडे यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. आदरणीय नानाभाऊ कोळेकर हे मान्य श्री प्रदीप झाडे यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. आणि यानंतर नेर अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी नेरचे संचालक आदरणीय बंडूभाऊ परळीकर यांचा सन्मान व सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे साई व्यायाम प्रसारक मंडळ नेरचे सचिव आदरणीय संबित भाऊ देशमुख यांनी बंडूभाऊ परळीकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान आणि सत्कार आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. धन्यवाद. आणि यानंतर आमचे मार्गदर्शक नेरीतील प्रतिष्ठित नागरिक आदरणीय उदयसिंगजी ठाकूर साहेब यांचं स्वागत व सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. पुष्पगुच्छ देऊन मदत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन आदरणीय उदयसिंग ठाकूर साहेब यांना सन्मानित करावं. हा कबड्डीचा सामना पाहण्यासाठी अमरावतीवरून खास आलेले आमचे उदयसिंग ठाकूर साहेब. यानंतर यवतमाळवरून आलेले आमचे स्नेही आदरणीय ज्ञानेश्वरजी चव्हाण यांचा सत्कार व सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे मंडळाचे सदस्य विशाल राठोड यांना. विशाल राठोड यांना विनंती करतो की आदरणीय ज्ञानेश्वरजी चव्हाण यवतमाळ यांचं शाल, श्रीफळ, मैदान क्रमांक 1 वर पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. फर्स्ट एडची व्यवस्था करा मैदान क्रमांक 1 वर. कबड्डीचे फार दर्दी असलेले आमचे फौजी ज्ञानेश्वरजी चव्हाण यांचे या ठिकाणी विशाल राठोड यथोचित सन्मान व सत्कार करीत आहेत. त्यानंतर हा कबड्डीचा सामना बघण्यासाठी या ठिकाणी यवतमाळवरून आलेले आमचे स्नेही प्रकाशजी लांजेवार यांचं सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे मयूर बाहुटे यांना. मयूर बाहुटे लोनले पर मस्त रमरच वाटत बाबू. या ठिकाणी रुपेशजी दुधी यांना विनंती करतो मंडळाचे सदस्य की यांनी प्रकाशजी लांजेवार यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. मिथून आडे असतील तर त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मिथुन आडे, किशोर मंदाळे
मेन सेक्शन सेकंड कॉल, मेन सेक्शन सेकंड कॉल, विद्युत क्रीडामंडळ मोहाडी या वर्सेस ठिकाणी गाडगेबाबा अमरावती. उपस्थित भाजपाचे विद्युत क्रीडामंडळ मोहाडी. साई व्यायाम प्रसारक मंडळाचे सल्लागार ॲडव्होकेट बाबाजी चौधरी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर आसनस्थ व्हावं. आणि या ठिकाणी आहे या ठिकाणी मी ॲडव्होकेट बाबा चौधरी यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. काही वेळाआधी झालेला एक सामना अतिशय उत्कृष्टरित्या खेळला गेला. शिवछत्रपती महिला त्या महिला खेळाडूंनी आपल्या खेळाचं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी केलं. त्यामुळे मंडळाच्या वतीने विशेष कौतुक म्हणून त्यांचं या ठिकाणी आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आमंत्रित करतो आहे परत 13-14 शिवछत्रपती क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आणि त्यांचे कोच यांना विनंती करतो की आपण या मंचावर यावं. शिवछत्रपती महिला क्रीडा मंडळ हिंगणघाट ते सर्व खेळाडू आणि त्यांचे कोच यांनी कृपया मंचावर यावं. अतिशय उत्कृष्ट आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया आणि आदरणीय प्रदीप उजाड यांना विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आणि नानाभाऊ पोहेकर प्रदीप उजाड आणि नानाभाऊ पोहेकर यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं विशेष कौतुक या ठिकाणी मंडळाच्या वतीने करावं म्हणून. शिवछत्रपती महिला क्रीडा मंडळ हिंगणघाट या चमूने काही वेळाआधी झालेल्या या सामन्यामध्ये आपल्या खेळाचं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं. त्याबद्दल मंडळाच्या वतीने हा विशेष त्यांचा गौरव कौतुक सोहळा आदरणीय प्रदीप उजाडे आणि मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पोहेकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उमेर मॅच भी चेप उमेर मॅच धन्यवाद. उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे मंचावरील मान्यवर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे हा आपण आता छोटेखानी हा त्यांचा स्वागताचा आणि सन्मानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. बक्षीस वितरण सोहळा ठरलेल्या वेळेवर 8:30 वाजता पूर्ण होणार आहे. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपण होत असलेल्या सामन्याचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. आमच्या मंडळाचे सल्लागार ॲडव्होकेट बाबाजी चौधरी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील.
प्राध्यापक डॉक्टर प्रकाशजी चोपडे यांना विनंती करतो. संमित बापू, आदरणीय प्रकाशजी चोपडे, धन्यवाद. आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आज होत असलेल्या सामन्याचा आनंद घ्यावा. बक्षीस वितरण सोहळा आपल्या नियोजित वेळेवर 8:30 वाजता होणार आहे. गेटवर उभे असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की गॅलरीमध्ये आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे आपण कृपया गॅलरीमध्ये आपलं स्थान ग्रहण करावं. आणि पोलीस बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण त्यांना बसवण्यासाठी आम्हा मंडळास सहकार्य करावं. धन्यवाद. मेन सेक्शन सेकंड कॉल. मेन सेक्शन सेकंड कॉल. सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस समर्थ क्रीडामंडळ अमरावती. सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस समर्थ क्रीडामंडळ अमरावती. मेन सेक्शन सेकंड कॉल. सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस समर्थ क्रीडामंडळ अमरावती. मेन सेक्शन सेकंड कॉल. Half-time score on court number 2. Half-time score on court number 1. Home Amar Nagpur versus Garjana Varda. Nagpur score 15 points. Varda score 18 points. Garjana Varda is leading by 3 points in half-time. 3 गुणांनी वर्धा संघ आघाडीवर मध्यांतरापर्यंत. मेरी वाला बन गया संजय बाबू. कारण कबड्डी जायची एकीचे ग्राउंड पर आज काही चीन आजूबाजू टीम जतपर्यंत घर पूजा जाता आपण. हो अब हाँ हे कानूर ड्राइवर हाँ
द्वारा टाइप केव्हाची नाही हारिंची नाही सर्व खेळाडू साई व्यवस्थापक मंडळाचे खेळाडू दोन्ही ग्राउंडच्या फेसमध्ये जे चेअर आहे सगळे खाली करा. सेंटरमध्ये कोणी दिसलं नाही पाहिजे. चला लवकर. बसायला गॅलरी आहे. खाली पण सुद्धा बसू नका सेंटरमध्ये. साईडला बसा. अर्धे खेळाडू इकडे अर्धे खेळाडू या साईडनं थांबायचं आहे. भानुजी बाबा जाऊ दे. कटी से कैसे ऊपर थी मालूम से अपन एक मिनट लास्ट हाँ एक मिनट
सुरू असलेला सामना वत्सगुल्म क्रीडा मंडळ वर्सेस अकोला, वाशिम वर्सेस अकोला.